ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, खूप लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. सगळ्यांच्या सांगणं होत नाहीत, पण आज मला वाटलं की अ, मी जी काही गोष्टी सांगतो त्याबद्दल बऱ्याच मंडळींनी प्रतिक्रिया अशा दिलेल्या आहेत की महाराज म्हणले, खरंच म्हणले तुम्ही आमच्या मनातला प्रश्न घेता. हं? आम्हाला सुद्धा कधी-कधी वाटतं, की आमच्या मनात काय चाललंय, हे कसं सांगावं? पण तुम्ही अगोदरच आम्हाला सांगून टाकता. हं? आणि खूप तुमचे जे व्हिडिओ आहेत, म्हणजे समजा नुसतं देवाचंच म्हणून तुम्ही करत नाही, तर एक सामाजिक कार्य म्हणून तुम्ही करतात ह्या गोष्टी. हं? अ, म्हणजे नुसतं देव-देव करा, असंच करा, असं नाही. तुम्ही त्याच्यावर सांगता, देवाचं करायला सांगतात, पण शेवटी जे समाजामध्ये काय चाललंय, हं? आणि कुठं आपण चुकताय, फॅमिलीमधले जे प्रॉब्लेम आहेत, कुटुंबात काय काय चाललेलं आहे, तुम्ही डायरेक्टली बोलता, लपवून ठेवतच नाहीत. मी तुमचे खूप व्हिडिओ बघतो वगैरे, आणि मला आवडतात म्हणले. एकदम स्पष्टपणे सांगून टाकतात, काय जे आहे ते आहे. हं? तर तुमचे व्हिडिओ बघून मी सुद्धा खूप काही शिकलो म्हणले. तुमच्या बोलण्यातून जी काही गोष्टी बोलतात महत्त्वाच्या. मी माझ्या समजा फॅमिलीतले जे प्रॉब्लेम आहेत, हे सुद्धा मी चांगले अ, अनुभवले आणि त्याच्यातून काय करायला पाहिजे, काय बदल करायला पाहिजे. हं? जे माझंही मन कुठेतरी भटकत होतं, ते आता भटकना गेलं म्हणले. कारण तुमचे काही सल्ले, तुम्ही व्हिडिओद्वारे जरी काही सल्ले देतात, ते खूप छान असतात म्हणले. हं? धन्यवाद म्हणले असं. म्हणून अशा बऱ्याच प्रतिक्रिया आहेत, की मी जे काही विषय घेतो, हं? विषय घेतो म्हणजे मला प्रश्न येतात म्हणून घेण्यात येतात. आता बऱ्याच जणाला काही आवडतं, न आवडतं, कारण मी बऱ्याच वेळेस प्रेमाच्या संदर्भात बोलतो. काही लोकांना ती खटकते सुद्धा गोष्ट, ते पण कळतं मला. कारण काय होते, महाराज माणसं कसं प्रेमाच्या गोष्टी कशा बोलतात. अहो मंडळी, प्रेमाच्या गोष्टी बोलल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही ते. कारण प्रत्येकाला प्रेम भावना ही असते. व्यक्ती एखादी चुकून हुकून असेल, पण प्रत्येक मानव जातीला प्रेम ही नावाची जी आहे, सगळ्यात महत्वाची ईश्वराने दिलेली एक देणगी आहे. ते केवळ जगण्यासाठी. हं? देव सुद्धा प्रेमालाच भुकेला आहे, लक्षात घ्या. हं? देव सुद्धा प्रेमाला भुकेला, म्हणजे प्रेम म्हणजे भक्ती आपण करतो का नाही? भक्तीलाच भुकेला आहे का नाही? देवाची भक्ती केली म्हणजे देवावर प्रेम केलं तर देव आपल्याला प्रसन्न होतो. उघड आहे. आणि सर्व काही चाललंय हे पूर्ण प्रेमावर आधारित. मी फक्त स्पष्ट बोलतो. म्हणजे स्पष्ट बोलतो म्हणून काही जणांना खटकतात गोष्टी. या गोष्टी मी प्रेमाच्या संदर्भात बोलत असल्यामुळे बरेचशा लोक काही तुटले आणि काही अधिक जोडले गेले. समजा माझ्याकडून एक व्यक्ती तुटल्या गेला, तर त्याच्या बदल्यात 10 व्यक्ती मला जोडले गेले. म्हणजे एक उदाहरण दिलं तुम्हाला, की काही जणांना समजा काही गोष्टी पटल्या नाहीत, म्हणजे पटत नाहीत, म्हणजे प्रेमाच्या संदर्भात कसं बोलतात. पण एक सत्य सांगतो त्यातलं, प्रत्येकाच्या मनामध्ये सांगितलेली भावना, प्रेम भावना असते. आणि प्रेम भावना ज्याला जागवता येते, ज्याला जमते, तो जीवनामध्ये आनंदी असतो. हं? ज्याला प्रेमच करता बी येत नाही, प्रेम घेता येत नाही ना, तो अनेक रोगांनी ग्रासलेला आहे. आता तुम्ही म्हणाल, प्रेम आणि रोग, शारीरिक रोग, आजार याचा काय संबंध? खूप काही संबंध आहे. ज्या वेळेस माणूस एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो अथवा प्राणी कुणावर बी प्रेम करतो आणि समोरच्याचं प्रेम भेटतं, त्या मनामध्ये, त्याच्या मनामध्ये जो आनंद असतो, समाधान असतं, आणि हे समाधान तुम्हाला तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारे ठेवू शकतो, ठेवतं. तुम्ही जर आनंदी नसाल ना, तर तुमचं हे दुखतं, ते दुखतं, काही ना दुखतं. अगर ह्याचा त्रास आहे, त्याचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, त्रास आहे, अमुक त्रास आहे, तमुक त्रास आहे, अनेक त्रास. हं? केवळ तुम्ही आनंदी नसल्यामुळे. आणि आनंद कशात भेटतो माहिती आहे का? जसं माणसाला अन्न, वस्त्र, निवारा याची गरज आहे, तशी प्रेमाची सुद्धा जगण्यासाठी गरज असते. हं? कारण प्रत्येक माणूस करतो कशा प्रेम, आणि ज्यांना नुसता पैसाच हवाय ना, पैसाच नुसतं पैशाच्या मागं लागलेत ना, ते जीवनामध्ये कधी सुखी होत नाहीत, लक्षात घ्या. सुखी नसतातच. त्यांना एक हे प्रेम प्रेम काय नाही हो.
पैसा महत्वाचा, गाडी, घोडे, बंगले, चांगले कपडे घालायचे. अरे पण ह्याच्यात त्यांना क्षणिक आनंद आहे, पण त्यांचं मन कुठेतरी कुडकुडतंय हे त्यांना कळतच नाही. आणि कुणाच्या प्रेमात पडायचं ह्याची बी भीती, कारण आपण प्रतिष्ठित आहेत. हं? आपल्याला कोणी पाहिलं अगर आपले लोक काय म्हणतील, अगर बरेच. पण भावना तर प्रबळ असते. वाटतं मला ज्यावर कुणीतरी प्रेम करावं, मी कुणाला तरी प्रेम द्यावं, पण समाजापोटी अथवा काही कारणास्तव ते तसंच झाकून ठेवतं. कारण आम्ही प्रतिष्ठित आहेत, आम्ही फार सुशिक्षित आहोत, आम्हाला अशा गोष्टी नको आहेत. म्हणजे आम्ही दाखवायचं नाही, पण मनात तर ते चालत असते. कारण मी प्रत्येकाचं मन ओळखतो. काय ज्या वेळेस माझ्याकडे फोन येतो, मेसेज पडतात, त्यावेळेस व्यक्तीचं चेहरा अथवा त्याचं बोलणं, त्याच्यातून मला काही गोष्टी जाणवते, ही किती प्रेमाला भुकेलेली आहे. हा भुकेला आहे, ह्याला प्रेम कमी पडलंय, माया कमी पडली, ह्याचं मन काय चाललंय, ह्याच्या मनात काय चाललंय, या गोष्टी कळतात. आणि या गोष्टी त्यांना अपुऱ्या भेटत असल्यामुळे तो मानसिक आजाराने त्रासलेला असतो. तो व्यक्ती, त्यात महिला असेल, पुरुष असेल, तो कुणीही असेल. आपलं जीवन ही प्राण आहे, जीव आहे, याला प्रेमाची गरज असते. म्हणून मला ते बोलावं लागतं. कारण आपल्यामध्ये जर प्रेम भावना नसेल, तो माणूसच नाही, माणूस नाही, दगड आहे दगड. ज्याला भावनाच नाहीत ना, तो दगड आहे दगड. साधा दगड नाही, खरपण फिरपण पाषाणाचा दगड आहे. त्याच्यावर पाणी बी मुरत नाही आणि छनीचा बी त्याच्यावर काही आघात होत नाही, असे आपण समजतो. आणि असे दगड असतात ना, दगड म्हणजे जी दगडाच्या मनाने वागणारी व्यक्ती, मग ती पुरुष असेल, स्त्री असेल, कुणी असेल, हे सतत दुःखी असतात. खूप दुःख, असं दुःख असतं सांगता येत नाही, दाखवता येत नाही. म्हणजे अवघड ठिकाणचं दुखणं म्हणून आपण त्याला, अवघड ठिकाणचं दुखणं. तर भावना तर असते, पण व्यक्त करू शकत नाही. प्रेम भावना असते, व्यक्त करू शकत नाही. का? तर उगाच आपण प्रतिष्ठित आहोत, आपण नोकरदार आहोत, आपली इमेज काय, आम्ही कोण आहे, ह्याच्यातच ती मरतात, आयुष्य घालवतात. आणि हे दुखायलं, ते दुखायलं, हे दुखायलं कुठं. अशा लोकांना अनेक आजार असतात, अनेक सूक्ष्म प्रमाणात आजार असतात. जसं जसं वय वाढेल त्याचे तसे आजार बळकावतात, आणि हेच आजार एका दिवशी घातकी ठरतात. आणि असेच लोक मानसिक तणावामुळे पुढे पागल होतात. पागल, पागल, येडे, मनोरुग्ण हे होतात. केवळ मनातली प्रेम भावना व्यक्त करू शकले नसल्याने. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, जे आपल्याला वाटतं, जे आपल्या मनाला वाटतं, ते बोलून दाखवा, मन मोकळं करा. जे आपल्याला वाटतं ते बोला, मनात ठेवू नका. मनात ठेवलं ना, त्याचा स्फोट होतो. तुम्ही तुमची भावना तुम्ही बोलून नाही दाखवली अथवा व्यक्त नाही केली, तर ते दडपून दडपून एवढा खराब. कारण मी याचे पुरावे आहेत माझ्याकडे लोक येतात, मी त्यांची मानसिकता बघतो आणि त्यांना काय झालंय काय नाही या गोष्टी सांगून, अहो मी साधं लोकांना बोलतो, त्यात पुरुष असेल, स्त्रिया असेल, सगळ्यांना मी सगळ्याशी बोलतो चांगलं. आणि केवळ माझं बोलणं ऐकण्यासाठी मी फोनवर 2 मिनिटं तरी बोलावं म्हणून कित्येक जण वेटिंगवर थांबतात. काही नसतं, फक्त मी त्यांना प्रेमानं बोलतो. प्रेम प्रेम म्हणलं की लोकांना प्रेम शब्द म्हटलं की काहीतरी विचित्र वाटतं, एक वेगळाच अर्थ घेतात. तसं नसतं ते. प्रेम म्हणजे एकामेकाविषयी एक आदर भावना. तुम्हाला वाटत नाही का की तुम्हाला कुणीतरी विचारावं, जेवलंस का, खाल्लं का, पिल्लं का, कशी आहेस, कसा आहेस, काळजी घेत जा, असं वाटत नाही तुम्हाला? वाटतं. पण तुमचा स्वभाव, तुमचाही स्वभाव, प्रतिष्ठा, मोठेपणा,
आपण शिकलेले आहेत, आपण मोठे, आपण आपण आपल्यासारखं कुणी नाही, हे जे विचार आहेत मनामध्ये ना, ते विचार तुम्हाला ते म्हणू शकत नाहीत, बोलू देत नाहीत. तुमच्या मनातली गोष्ट सांगू शकत नाही आणि सांगत नसल्यामुळे तुम्ही आजारी पडतात. आजार आहेत तुम्हाला हो, केवळ तुम्ही मन मोकळं केलं ना. जर तुम्ही मन मोकळं केलं, एखाद्या व्यक्तीविषयी आपण भावना व्यक्त करा, एखाद्याला मग ते कुणीही असेल ना. हं? आपण प्रेम दिलं तर समोरून प्रेम भेटतं. हा माझा अनुभव आहे. मी कित्येक लोकांशी जोडलेलो आहे. मी काय करतो, मी महाराज, कशाचा महाराज आहे, मी पूजा अर्चा करतो, काही सल्ला देतो. मी फार लय मोठ्या कशातला काही प्रकार नाही. मी तुमच्यातलाच एक आहे. फक्त मला तंत्र कळलं काय, की कारण मी सुद्धा लहानपणापासून प्रेमाला भुकेलेलो होतो. कारण मला लहानपणी प्रेम भेटलं नाही, नातलात कोण प्रेम भेटलं नाही, कुणाकडूनच काही. त्याच्यामुळे प्रेमाची किंमत ही मला माहीत आहे. प्रेमाची किंमत मला माहीत आहे आणि मी जसं मोठं होत गेलो मला त्यातले अनुभव येत गेले, म्हणून मला प्रेमाची किंमत जास्त कळली. म्हणून मी लोकांना प्रेम देतो. म्हणून लोक मला प्रेमानं एक आधार, एक सहानुभूती म्हणून समजतात, एक मार्गदर्शक म्हणून आपलासा करतात मला आणि आपल्याशी केलेलं आहे. खूप खूप जणांचा मी आधार आहे. कसा मानसिक आधार आहे. मी काय पैशावाला काही देऊ शकतो, फक्त 2 शब्द प्रेमाचे बोलतो. प्रेमानं तुमची विचारपूस करतो, विचार चांगले करतो तुमच्याशी, तुम्हाला चांगलं बोलतो की घेत जा, काळजी घ्यायचा, आजाराची काळजी घ्या, तुमच्यासाठी प्रार्थना करणं फक्त करतो ना, तेच माझ्यातले गुण आहेत ना. आणि त्या गुणामुळे तुम्ही लोक जोडल्या गेलात. मी तुमच्यावर प्रेम करतो, भरभरून प्रेम करतो, म्हणून तुम्ही मला प्रेम देताय. पण असे काही लोक आहेत की ते व्यक्त करू शकत नाहीत अगर कुठं, म्हणून ते हे मानसिक दृष्ट्या खराब आहेत. कारण ज्याला प्रेम व्यक्त करता आलं नाही, भावना व्यक्त करता आली नाही, तो माणूसच नाही. मी मगाशी बोललो ना, पाषाण आहे पाषाण, दगड आहे दगड. आणि असे दगड काही उपयोगाचे नसतात. असे मशीनमध्ये घालतात आणि त्याचे खडे करून रोडवर टाकतात, वरून टायर फिरतात. पुन्हा दगडाचं काय काम असतं, त्याला भावनाच नाहीत. आणि अशा भावना शून्य माणसं या जगात असून नसल्यासारखे असतात. तुम्हाला वाटतं ना, भावना असायलाच पाहिजेत. भावना व्यक्त करा, समोरचे प्रत्येक कोणाला तरी आदर दाखवा, प्रेमाची वागणूक द्या. तुम्हाला वाटतं ना आपल्याला प्रेमाने चांगलं बोलावं, तर तुम्ही सुद्धा कुणाला तरी चांगलं बोला, प्रेम व्यक्त करा. ते समोरच्या व्यक्तीबद्दल माया दाखवा, समोरची व्यक्ती सुद्धा तुम्हाला माया करेल प्रेमानं बोलणे. आणि हेच एक जो ऊर्जा, ही जी ऊर्जा आहे ना, हेच तुमचं जीवन सुखकर आनंदी ही करते. एकदा अनुभव घेऊन बघा, ज्यांनाही माहित नाही, ज्यांना माहिती त्याला काही सांगायची गरज नाही. प्रेम द्या, प्रेम मिळेल. गैर वाटू नका. प्रेमाचा शब्द वाईट हे न धरू नका. प्रेम म्हणजे शारीरिकच असतं असं नसतं, ते भावनिक प्रेम असलं पाहिजे. एकामेकाविषयी आवड ओढ, एकामेकाची काळजी घेणं, हे बी प्रेम आहे ना. आणि या प्रेमामध्ये जो जगतो, अशा प्रेमाने एकामेकाची काळजी घेतो, तो आनंदी असतो. त्याला कुठलेही आजार नसतात, आजारच होत नाहीत. कारण जेव्हा आपण मरायचं तेवढंच मरणार आहे, जेवढं आपलं आयुष्य तेवढं तर ठरलेलंच असतं. पण जी तुम्ही ही दुखायलं, ते दुखायलं, कुबड दुखायलं, मानखड दुखायलं, अमुक होईलं, तमुक होईलं, हे जे प्रकार आहेत ना, हे होत नाही. तो बघा, अनुभव घ्या. अनुभव घ्या, काही होत नाही, काही त्याची जाणीव होत आहे. माणूस आनंदी असला ना, शरीर आनंदी राहतं आणि आजार नाहीसे करतं. मग आनंद शोधण्यासाठी काय करायला पाहिजे? एक तर प्रेम करा, प्रेमानं राहा, प्रेम द्या, प्रेम घ्या आणि त्याबरोबर ईश्वरावर तरी प्रेम करा. माणसावर तर नाही जमलं तर कमीत कमी ईश्वरावर तरी प्रेम करा, देवावर प्रेम करा. देव तुम्हाला प्रेम देणार, 100% प्रेम देणार. तर अजून खूप काही बोलायसारखं खूप, पण काय तुम्ही ऐकणार नाहीत अजून. कारण जास्त वेळ बोललं तर तुम्हाला नको वाटतं.
म्हणून मी आटपतो घेतोय, पण एकदा जाता जाता सांगतो, तुम्ही जर निराश असाल, सांगतो, तुम्ही जर निराश असाल, तुम्हाला प्रेमानं कुणी बोलणार नसेल, तर एक काम करायचं, ईश्वरावर प्रेम करायचं, देवावर. बघा, तुम्हाला व्यक्तीची भीती वाटते ना, व्यक्ती आपण प्रतिष्ठित आहेत, आपण फार मोठे आहेत, समाजाची भीती वाटते. देवावर प्रेम करा, देवावर, ईश्वरावर प्रेम करा. आणि ते ईश्वरावर प्रेम कसं करायचं, काय करायचं, त्याच्याबद्दल तुम्ही मला विचारा. मी तुम्हाला सांगेल, सोप्या सोप्या गोष्टी सांगेल. ईश्वरावर प्रेम केल्यानंतर आपल्याला काय काय भेटतं, त्या गोष्टी सांगेल तुम्ही. पण प्रेम करावं लागेल. प्रेम केल्याशिवाय तुम्ही आनंदी होणार नाही. तुम्ही आनंदी असल्याशिवाय बाकीचे तुमचे आजार जाणार नाहीत. आनंदी हीच आपली आरोग्याची गुरुकिल्ली. आनंदी राहा, प्रेम द्या, प्रेम घ्या आणि आनंदी राहा. हा माझा संदेश आहे तुम्हाला. आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी अथवा काही याबद्दल विचारायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. ज्यांना माझा अनुभव आहे ते लोक आज सुखी, समाधानी, आनंदी आहेत. आणि तुम्हीही आनंदी राहाल. तर असो, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा आणि आनंदी